चला आज बनवूया शेवग्याच्या पानाच्या पापड्या. किती छान झाल्या, कुरकुरीत झाल्या, पौष्टिक. तुम्ही पण बनवा. आयुर्वेदिक पानं घेतले, एक परात भरून ते सर्व वरपून घेऊ. हे पाय वरपून घेतले, पाणी टाकून धुवून घेऊ. 2 पाण्याने धुवून घेतलं आणि मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलं. बारीक घर पाहून घ्या किती बारीक काढला. एक चाळणी ठेवून ते गाळून घेऊ. सर्व गाळून घेऊ आणि हे चोथा काढून ठेवून देऊ बाजूला. हे पहा किती रस हिरवागार निघाला. एका गिलासामध्ये मोजून घेऊ. 1 गिलास भरून हे रस्सा सर्व शेवग्याच्या पानाचा. हे कुकरचं भांडं ठेवलं, त्यात तेल टाकून ते गरम करून ठेवू. मीठ टाकले 1 चमचा आणि खाता सोडा अर्धा चमचा. तांदूळाचं पीठ घेतलं, 3 दिवस तांदूळ भिजू घातले आणि दळून घेतले. त्याला टोचके मारून 2 मिनिट शिजू दिलं, नंतर घोटून घेऊ. सबस्क्राईब करा, लाईक करा, आवडत असेल तर कमेंट पण करा. हे पहा 2 मिनटं शिजून घेतलं आणि मेन कापडामध्ये काढून घेऊ. ते पीठ मळून घेऊ, तांब्यानं चांगलं रगडून घेऊ. हे पहा हातानं चांगलं मळून घेतलं, किती हिरवंगार झालं, कलराचं पण काम नाही. 1 वर्षभर टिकतं आयुर्वेदिक. हे डिगाचं पाणी, तेल आणि डिगाचं पाणी. हे सांडोळ्याचं बेल नाही. लाटून घेऊ. तुम्हाला जर नाही लाटता आल्या बेलण्यानं तर तुम्ही मेन कापडानं लाटा. 1 मेन कापड खालून 1 मेन कापड वरतून. पहा किती छान बनवलं. तुम्ही पण बनवा. आयुर्वेदिक एका दिवसात वाळतात. फॅन खाली पण वाळतात, उन्हात बी. खाण्यासाठी तयार झाल्या आपल्या शेवग्याच्या पानाच्या सांडोळ्या. पहा किती फुलल्या, दुपटीनं फुलून जातात. सब करू खाण्यासाठी. पहा किती